इको 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 पुन्हा बोलल्यावर डबल ते शब्द बाहेर फेकीत तोही उतरले राहणार नाही. नीट आवाज दे भाऊ, त्याचं टेन्शन घेऊ नको. आणि हात लावले तुम्ही लय उतार देऊ नका, नाही तर लय अवघड होईल बरं का. आणि रोग की लगेचा सगळ्या राजकारणी मराठी असलेले नुसतं ध्यानात जरी घेरलं याची जर जेवायला जायचं तरी त्यांचा मरणाचा धंदा चालत. मरणाचा धंदा चालत बंदच नाही पडणार. फक्त जाताना उदार ठेवून देऊ नका. तुमचा तेवढा धक्का असतो निवडणुकीच्या काळात. जाय त्या धाब्यावर मेलं, धाब्यावर मेलं, तुम्ही सापडत नाही त्याला. असं काय करू नका, कारण ते काय त्याला तुमचं मग हेडू शकत नाही. तुम्हाला 50 लोक पाठवायचे तर आज गरीबाचं पोरग व्यवसाय करताय म्हणून आधीच पैसे पाठवायचं. मग त्याच्याकडे उद्योग राहायचे नाही, नुसतं मग त्याच्याकडे व्हायची यादी. एक जण यादी वसूल करायला आणि एक जण पेट्रोल घालून थकला. असं नको व्हायला. कारखान्याचे उसाचे पैसे राहिल्यासारखं आमच्याकडे एक कारखाना आहे, लोक रोज माझ्याकडे येते. आता का मा कारखाना आहे का काय, यांनी आधी ऊस देऊन बसले, त्याला ते ऊसावरच गेलं पळून कारखान्यावर. आता त्या साखर आयुक्ताला त्याला सांगून काहीतरी कुठाना करावं लागेल. गुळावले काय साखरेवाले येत असले तर गुळावले येत असले नाही, कोणी धडायचे नाही. ती एका खाणार बोलत होते गुळावाला साखर हवा आणि मरायचं बरे आमची. तिकडे कोणता कारखाना त्या पैठणला तेवढ्या गांडीचे काय केलं काय नाही काय माहित. अख्खे लोक माझ्याकडे तेवढे बिल द्यायचे सांगा. मला सांगतो फोन करून ते पुढे ते म्हणते ते सापडानाच. तेल लावलं कारखान्याला लोक कोकड झक मारले काय माहिती. त्या शेतकऱ्याला फाशी घ्यायची वेळ आली. आता कोणाच्या पोरीचे लग्न आहेत, कोणाच्या कशाचे लग्न आहेत. आता त्याच्याकडे तिथं 5-25 कोटी रुपयाच्या मोलाशेष काही साखर आहे. जर साखर ऐकताना ते काही कुठाने करून इकले तर ते शेतकऱ्याचा गळा तरी मोकळा होणे, त्याला फाशी घ्यायचं काम आहे. ते रोज शेतकरी पळत आहे तिकडं. आपण व्यवसायाची काटेन राहावं ही आमची भूमिका आहे. तुम्ही मोठे व्हावं ही आमची भूमिका आहे. आपल्या माणसाला ऊस द्यावा, नसेल त्याच्यावर पैसे थोडे दिवस आपण साथ द्यावी, पण कारखान्यावाल्यांनी बी 1000 पैसे पटकून द्यावा. ही सांगड होणं सुद्धा गरजेचं आहे. आपण आपल्या पायापुरतं बघू नये, त्यांनी सुद्धा त्यांच्या स्वार्थापुरतं बघू नये. असे जर व्यवसाय होत गेले तसंच तुमच्या हॉटेलचा सुद्धा तुम्ही जीव लावून व्यवसाय करा. पण व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या राजकारणी मराठ्यांना एक गोष्ट सांगतो, शॉर्टकट समजून घ्या. मला एवढ्या मोठ्या समुदायात काय बोलायचं नाहीये. तुम्हाला बोलणार आहे मी, पण नंतर बोलत. व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मराठ्यांनी ध्यानात ठेवा, तुमच्या राजकारणापायी आरक्षणाला व्यत्यय कुणी कुंडीचे आणू नका. तुम्हाला ते नंतर जड जाईल हे ध्यानात ठेवा. कारण एखादी तुमच्या हातातून काय गेलं तरी चालत. तुम्ही एकमेकाला अवश्य पाळा. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे. एक पळा एक निवडून या, पण तुमच्या पाडापाडीच्या नादात आणि तो महाकार्यकर्ता नाही ह्यो महाकार्यकर्ता ह्या नादात तुम्ही फक्त आरक्षणावरती विषय आणू नका. तुम्ही अवश्य म्हणा ह्यो आपला विरोध ह्यो पडलाच पाहिजे, पाडा. आरक्षण ही समाजाच्या लेकरा बाळाच्या भविष्याचा विषय आहे. त्याचं तिथं भविष्य घडतंय. आरक्षणातून जर एखादा माणूस कुठं लागत असेल तर त्याच्या कोणत्याही पक्षात असलेल्या मराठ्यांनी राजकारण करू नका. तुमच्याकडून एखाद्या वेळेस नकळत चूक होत असेल किंवा तुमच्या हातून घडून सुद्धा आणू शकते आणणारे, फक्त आरक्षण विषयात राजकारण आणू नका. एखाद्या वेळेस तुम्हाला चुकीची माहिती दिली जाते, या पक्षाच्या राजकारणी माणसाला किंवा या पक्षाच्या राजकारणी माणसाला, आणि तुमच्याकडून करायचं नसून सुद्धा नकळत एखादी गोष्ट घडू शकते. तुमच्या डोक्यात त्या ठिकाणी राजकारण येऊ शकतं की हा ठीक आहे आपल्या पक्षाचा नाहीये, म्हणून तुम्ही त्याला थोडासा त्रास देण्याचा प्रयत्न करता किंवा बाजूला काढण्याचा प्रयत्न करता. पण तो विषय आरक्षणाचा आहे हे कधी डोक्यातून इथून पुढे जाऊ देऊ नका. कारण तुमच्या त्या एका चुकीमुळे ते समाजावर बेतू शकतं आणि ती सगळा जाळ तुमच्या अंगावरती येऊ शकतो. ती नाराजीचा भडका तुमच्या अंगावरती